आज आपण बनवणार आहे 2 ते 3 दिवस टिकणारी मेथीची पुरी। मेथीची भाजी तर सगळेच करतात, पण मेथीची पुरी ही खायला खूप चविष्ट लागते आणि मेथीची पुरी लहान मुले सुद्धा आवडीने खातात। एवढी छान ही पुरी आहे। एकदम फुग्यासारख्या फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला एक पुरी मी तोडूनही दाखवते कशी झालेली आहे। हे पहा, एकदम छान अशी पुरी तयार होते। तर ही पुरी फुगवायची कशी, पीठ कसं मळायचं, ह्या सर्व गोष्टी मी टिप्स सहित या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर चला आता वळूया रेसिपीकडे। तर सर्वात आधी तर मी इथे घेतलेली आहे मेथीची भाजी। तर मेथीची भाजी खुडून घ्यायची आहे, त्याचे दांडे सर्व काढून टाकायचे आहे आणि सर्व पाने पाने घ्यायचे आहेत। अजिबातही दांडा एकही घ्यायचा नाही। दांडे घेतल्याने मेथीची पुरी फुगत नाही, त्यामुळे मस्त मेथीची भाजी खुडून घेतली आणि त्याची फक्त पाने घेतलेली आहे। आता ही पाने स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, जेणेकरून मेथीच्या भाजीवर काही घाण वगैरे असेल तर निघून जाईल। आता ही भाजी चांगली बारीक चिरून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण पीठ मळणार आहे तेव्हाही आपल्याला इझिली पिठामध्ये मळली जाईल व त्याची एकही दांडी राहणार नाही। भाजी बारीक चिरल्यामुळे देखील आपली पुरी फुगायला मदत होते आणि पुरी चांगली फुगली जाते। तर जेवढे होईल तेवढी बारीक इथं भाजी मी चिरून घेतलेली आहे। आता या भाजीमध्ये घालायचं आहे 1 चम्मच मीठ, जेणेकरून जे भाजीमध्ये एक्स्ट्राचं पाणी असेल ते मिठामुळे लवकर निघलं जाईल। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये चिरून घेतलेली भाजी घालायची आहे। तर पाणी खूप वेगळं झालेलं आहे, म्हणजे भाजीला पाणी सुटलेलं आहे। आता स्लो गॅसवरतीच भाजी छान भाजून घ्यायची आहे, जेणेकरून भाजीमध्ये जेवढंही एक्स्ट्राचं पाणी आलं असेल ते सर्व निघून जाईल आणि भाजी एकदम कोरडी होईल। भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। त्यानंतर एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये घालायचं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ। आता ज्या वाटीने मी मेथीची भाजी मोजून घेतली होती त्याच वाटीने मी गव्हाचं पीठही घेतलेलं आहे आणि हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून एखादी कणिक वगैरे पीठामध्ये असेल तर तीही चाळणीमध्ये राहील। आता यामध्ये आपण सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये भाजी घालायची आहे, जी आपण सुकवून घेतली होती ती मेथीची भाजी। त्यानंतर 1 चम्मच बेसन पीठ म्हणजे चणा पीठ घालायचं आहे। त्यानंतर घालायचं आहे पाव चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर घालायची आहे, 1 चम्मच धना पावडर घालायची आहे आणि 1 चम्मच घालायचा आहे गरम मसाला। यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चम्मच ओवा घालायचा आहे हाताने कुस करून, जेणेकरून ओव्याचा पूर्ण स्वाद पिठामध्ये उतरला जाईल। आता घालायचं आहे 1 चम्मच तीळ। तर हे सफेद तीळ मी घेतलेलं आहे आणि याचं चांगलं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आपल्याला जास्त पातळ पीठ मळायचं नाही, चपातीसारखंही पीठ मळायचं नाही, जसं चपातीला मळतो तसं। थोडंसं त्यापेक्षा जास्त घट्ट पीठ मळायचं आहे। कमीच पाण्यामध्ये चांगलं घट्ट पीठ मळायचं आहे, म्हणजे आपली पुरी छान तळली जाते आणि बिना पिठाची लाटलीही जाते। आता हे पीठ मळण्यासाठी मला 1 वाटीलाही थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे, म्हणजेच 1 वाटीतून 1-2 चम्मच पाणी उरलेलं आहे। या पिठावरती 1 चम्मच तेल घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे हातानेच। तर टाईम असेल तर 10 ते 15 मिनटं पीठ भिजण्यासाठी ठेवलं तरी चालेल। आता या पिठाचे एकसारखे उंडे करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी पळपटावरतीच मी असे पीठ लाटून घेते आणि सुरीच्या साहाय्याने एकसारखे उंडे त्याचे करून घेणार आहे, जेणेकरून आपले सर्व पुऱ्या एकदम सेम साईजच्या तयार होतील, अजिबात मोठ्या छोट्या अशा तयार होणार नाही। तर सर्व उंडे मी असे एक एक करून गोल करून घेतलेले आहे आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। याप्रमाणे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, अशा मीडियम साईजच्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहे। जास्त पातळ लाटली की पुरी फुगत नाही आणि जास्त जाड लाटली की कच्ची राहते, त्यामुळे। तर इथे मी 3 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही। आता ह्या तळून दाखवते। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये घातलेलं आहे तेल। तर 1 ते 1.5 वाटी तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं
तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पुरी सोडायची एक एक करून. एक एकच पुरी तळायची आहे. आणि पुरी जोपर्यंत स्वतःहून वरती येत नाही तोपर्यंत पुरीला अजिबात हात लावायचा नाही. पुरी जेव्हा स्वतःहून वरती येईल तेव्हा झाऱ्याच्या साहाय्याने थोडीशी पुरी उलटी पालटी करून घ्यायची आहे, जेणेकरून चांगली फुगली जाईल. तर तुम्ही पाहू शकताय किती छान आपली पुरी फुगलेली आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता जेव्हा तेलात पुरी आपण सोडणार तेव्हा गॅस आपला स्लो करायचा आहे. स्लो गॅसवरतीच पुरी चांगली तळून घ्यायची आहे. मस्त अशी आपली पुरी तळून झालेली आहे. याचप्रमाणे दुसरी पुरी मी तुम्हाला तळून दाखवते. पुरी वरती स्वतःहून आली की मग त्याला झाऱ्याने थोडंसं तेल टाकायचं आहे वरतून, किंवा मग थोडंसं पुरीला हलवायचं आहे, जेणेकरून पुरी चांगली स्वतःहून फुगली जाईल. हे पहा किती छान आपली दुसरी ही पुरी फुगलेली आहे. म्हणजे आपली पुरी छान तयार झालेली आहे. आता गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती चांगली पुरी तळून घ्यायची आहे. तर ह्या पुऱ्या तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की बनवा आणि तुमच्याही घरच्यांना खायला घाला. कशा झाल्यात त्या सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मस्त आपली पुरी तळून झालेली आहे. राहिलेल्या पुऱ्याही मी तळून घेते.